केल्या होत्या आणि या दुसऱ्या लढतीमध्ये चॅम्पियन वाकडी संघाने धावा चेस केल्या होत्या. म्हणजे दोघांना जे हवं होतं तेच मिळालंय. आणि दीपक भोईर नॉन स्ट्राईक इंडवरती फलंदाज. पहिलं चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वेगवान गोलंदाजी ज्याची राहिली. अगदी अल्पावधीमध्येच लोकप्रिय ठरलेला खेळाडू आदित्य मोरे. पहिल्या चेंडूवरती दमदार स्वागत. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. या चेंडूवरती देखील षटकाराने आपलं खातं ओपन केलंय. चांगली दमदार सुरुवात राहिली या खेळाडूची. उंचवर मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावेल आणि पहिला मोहरा गारद यंगस्टार पोइंजर टीमचा रसिक मध्ये बॅक टू द डग आउट. ते राजे घेऊन गेले ज्याने संपूर्ण रयतेचं राज्य पाहिलं. शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज. अगदी असह्य वेदना सहाय्य केल्या छत्रपती संभाजी महाराजांना, तरी देखील हार मानली नाही. आणि जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा जो अपराजित, विदाऊट कॉम्प्रोमाइज, कधीही केला नाही असा राजा शिवछत्रपती संभाजी महाराज यांना देखील मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती आदित्य, समोर फलंदाज दत्ता भोईर खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर सुंदर कमबॅक राहिला आदित्य मोरेचा. हा चेंडू ब्लाइंड फटका पाहायला मिळाला. अगदी थोडी लेंथ पाठीमागे ठेवली आणि त्यानंतर चेंडू ऑफस्टिक वरून निघून जातोय. डॉट चेंडूची सांगता. आणि हे जाणलंय ओरपीसलाचे चेंडू जेवढे फेकलेत प्रेम पाटील तेवढ्या चेंडूमध्ये षटकार आणि चौकार पाहायला मिळाल्यात. पण ज्यावेळी तुम्ही लेंथ पाठीमागे खेचले ते चेंडू डॉट होताना आपण पाहिल्यात. हा तिसरी लढत मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या पिनमध्ये पहिला सामना आणि सुंदर कमबॅक राहिला षटकारानंतर. नाणेफेक जिंकून पोइंजर संघ प्रथम फलंदाजी करतोय. देखना फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. फ्लॅटेड षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 12 या. शिवरायांचं वीर आणि पराक्रमाचं जर काय असेल तर आमचं रायगड आहे. आणि रायगड या नगरीमध्ये रंगणारी क्रिकेटची स्पर्धा. आदित्यचा हा चेंडू अगदी पायावरती अदलला जातोय. चांगली गोलंदाजी. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ धावून पोहोचतोय. पंचांचा इशारा होते लेग बॅटकरच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे आणि एका धावेने संघ धावून पोहोचतात 13 या धावफलकावरती. 2 षटकार जरी आल्यात त्यानंतर एक महत्त्वपूर्ण सफलता देखील मिळाली. दीपक भोईर आणि दत्ता भोईर हे 2 फलंदाज मैदानामध्ये, ज्यामध्ये दीपक भोईर पहिल्या चेंडूचा सामना करेल. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 13 धावा धावफलकामध्ये आपण पाहिल्यात. एक चांगलं क्रिकेट, चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि पुढील 2 संघांना देखील विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. अक्षय इलेव्हन कुडावे संघ आणि डीसीसी मोरबे क्रिकेट संघ या दोन्ही संघांना एका विनंती, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी संपर्क साधा. दिनेश पाटील नेरे यांच्या वतीनं दत्ता या खेळाडूसाठी प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि हॅट्रिकसाठी 5000 रुपये. नेरे ते शिर्डी पदयात्रेमध्ये ज्यांच्या सहभाग आम्ही दरवर्षी पाहतोय आणि पैसे खेळाडूला ऑनलाईन पाठवले जातील. फक्त ही ऑफर दत्ता भोईर यांच्यासाठी असणार आहे.
मस्कर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. एक वेगवान गोलंदाजी ज्याची राहिली आहे. हे षटक फेकत असताना कशा प्रकारे रणनीती असेल. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक केतन त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचले पण तो बॉडीला बॅलन्स करू शकले नाही आणि तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ धावून पोहोचला आहे 16 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. 14 धावा जमवल्या यंगस्टार पोइंजे संघानं आणि या लढतीमध्ये आपण पाहिलं एक चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती झेल सोडलाय. प्रयत्न सुरेख राहिले. अगदी खूप दूरवरचं अंतर कापलं होतं क्षेत्ररक्षकानं आणि त्यानंतर मात्र चेंडूला जेच करू शकलं नाही. 2 धावा त्या चेंडूवरती आपण पाहिल्यात. 16 धावा धावफलकावर. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतो. थर्डमॅनला वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय 20-20 या आकड्यावरती. सुटला. धावा आल्या 2. त्यानंतर हा चौकार तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती वेगवान चेंडू. आदरणीय पोंजे गावाचे सरपंच जगदीश भाऊ मते यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 2000चा पारितोषिक. सर्व खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. जगदीश भाऊ मते यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. जगदीश मते साहेब सरपंच यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी सुंदर फटका देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण हनुमान मस्कर चेंडूवरती आल्यात. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 21. 21 धावा धावफल कधी लागल्या गेल्यात. 4 षटकांची लढत. पहिल्या षटकामध्ये आल्या 14. त्यानंतर या षटकामध्ये आल्या 7. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. प्रेम पाटील एक चांगली लढत मैदानामध्ये कारण 4 षटकामध्ये किमान 40 ते 45 धावा झाल्या. तर एक चांगली गोलंदाजीचा तोफखाना असणारा पोइंजे संघाला आपण पाहिलात. तेवढी चांगली फलंदाजी देखील वाकडी संघाची आपण पाहिली. फुलर लेनचा चेंडू फेकलाय. अगदी मिडविकेटच्या डोक्यावर प्रयत्न सुरेख राहिलाय. झेल या ठिकाणी पकडण्याची संधी होती. एका हातामध्ये चेंडू पडला होता पण तो शेवटच्या चेंडू भूमीला दान झाला पण तो नक्कीच आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. 100% एफर्ट देत असताना क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाला केतन पवार आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचतील. या ठिकाणी चेक केलं जातंय. चांगली फलंदाजी आपण पाहिलीत. अगदी देखना फटका आणि त्याहून जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट दर्जाचा केतन पवार याचा हा प्रयत्न आणि सेफ. 2 धावा आल्यात. 23 धावा धावफलकावर. काय एफर्ट पाहिला आपण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केतन पवारचं. यावेळी चेंडू पाठीमागे थोडा फेकला गेलाय आणि 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकामध्ये धावफलक धावा लागल्या गेल्यात. 11.50 सरासरीनं 23 धावा धावफलक कधी लागल्या गेल्यात. अंतिमचे 2 चेंडू 2 षटकामध्ये किती धावा येतील. नक्कीच आपण बघा जॉन्टी मस्कर आणि त्यानंतर सिक्सर किंग प्रवीण चोरके या स्पर्धेमध्ये चर्चासत्र सुरू आहे की सांगतात की आज मंडप कशा रीतीने असावं कसं हवं होतं याची संपूर्ण चर्चा दोघांच्या मध्ये चालू आहे. डायरेक्टर जॉन्टी बंटी यांना आपण पाहताय आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय हनुमान मस्कर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. अप्रतिम स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय जितूदादा 11 जवानमान नेरे टीम यांच्या माध्यमातून
साखर होणारी स्पर्धा. गुडघा टेकून अगदी फटका सुंदर राहिलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये या क्षेत्राच्या वेगानं आला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी एकंदरीत पाहिलं दुसरी धाव घेत असताना फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय. चांगलं प्रयत्न राहिलं त्या ठिकाणी आदित्य मस्करचं, परंतु तेवढी सुंदर रनिंग आपण पाहिली दीपक भोईर आणि दत्ता भोईर या दोन बंधूंची. आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती आपण पाहताय. आणि त्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिले तर हे षटक निर्णायक असणारे. मागील मॅच मध्ये देखील चांगला कमबॅक केला होता हनुमान मस्कर यानं. आणि हे काम करत असताना गोलंदाजी मार्कवरती फुल्लर लेन्सचा चेंडू फेकला जातोय डीप लॉंग आपला सरळ ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी चांगली होती पण तो चेंडू पकडता आला नाही हनुमानला. आणि या ठिकाणी धावा मिळाल्या 2 धावा धावफलकावरती. 2 धावेने संघ जाऊन पोहोचता 27 धावा चेक केलं जाईल या ठिकाणी हाईट फॅक्टर. तर या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल. आणि पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. 12 मॅन पाणी घेऊन मैदानामध्ये जा. फेअर डिलिव्हरी, कारण अगदी क्रीजच्या भरपूर पुढे खेळाडू आहे. पंचांचा इशारा आलाय की हा फेअर चेंडू असेल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. धावफलक जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 डबल, 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात प्रेम पाटील. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अक्षय 11 कुडावे टीमचा संघनायक आणि DCC मोरबी टीमचा संघनायक दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित असतील. तिसरं षटक मार्गस्थ असताना 27 धावा धावफलकावरती लागलेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल हनुमान मस्कर. एक चांगली सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर चांगली लढती पहिल्या सामन्या फेरीमध्ये जिंकलेत. आणि दुसऱ्या फेरीमध्ये लढत सुपर 10 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे मात्र कोणता संघ चांगला प्रयत्न करेल, कारण क्रिकेट जो चांगला प्रयत्न करेल तोच संघ सामना जिंकत असतोय. आणि या ठिकाणी हनुमान मस्कर चेंडू फेकण्यासाठी सज्ज. वेगवान चेंडूची फेकी, डीप लॉंग ऑनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकामध्ये आल्या 23 आणि या षटकामध्ये हनुमान मस्करनं 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्यामध्ये यश लाभले गेले या टीमला. आणि एकंदरीत 2 बंधू मैदानामध्ये खेळतात. दीपक भोईर, दत्ता भोईर यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील यंगस्टर पॉईंट या टीमला. अरुण कडव ह्याच गावातून बिलॉंग करताना आपण पाहिलेत. सुंदर वेगवान चेंडूची फेकी पाहिली. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि खेळपट्टीचा जर एकंदरीत विचार केला प्रेम पाटील, अतिशय पाटा खेळपट्टी, टणक खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती चौकार षटकार देखील आपण पाहिले. त्यानंतर विकेट देखील घेण्याची चांगली संधी मिळते गोलंदाजांना. असे एक चांगल्या दर्जाचा खेळ या मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज हनुमान पुन्हा एकदा सज्ज. अप्रतिम कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. एकंदरीत षटक फेकत असताना वेगवान चेंडूची फेकी पाहिली. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्नानं यश आलं नाही. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी येतील आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद असेल. आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती.
गोलंदाजी मार्कवरती नौका खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल समीर भिंगारे. नॉन स्ट्राईक इंडवरती हा खेळाडू धावचीच्या सर्वांमध्ये बाद झाला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज दीपक भोईर. एक आक्रमक खेळ या खेळाडूला करावा लागेल. सुंदर गोलंदाजी राहिली वाकडी टीमची आणि या वाकडी संघाचं कौतुक करावं लागेल. मागच्या सामना देखील 4 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज होती आणि तिथून मात्र जो विजय संपादन केला आणि त्यानंतर मात्र या हंगामाची चांगली सुरुवात वाकडी संघाची आपण राहिले. गोलंदाजी मार्कवरती चेंडू फेकण्यासाठी सज्ज. शेवटचा चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकामधील मॅचची आतली गडा घेतली आणि 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकामध्ये धावफलक धावा लागल्या 10च्या सरासरीने 30 धावा. फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती अविष्कार पाटील याच्या हातामध्ये षटक दिले जाईल. शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करणारा खेळाडू नौका खेळाडू मैदानामध्ये पाहताय. एक दीपक भोईर आणि समीर भिंगारे हा खेळाडू मैदानामध्ये. येणारे धावफलक जर आपण पाहिलं तर 30 धावा लागल्या गेल्यात. अंतिमच्या षटकामध्ये प्रेम पाटील किमान 15 ते 20 धावा जमाव्या लागतील. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर ज्या दिशेने लावले जाते तसं तुम्ही चांगले योगदान देखील पाहताय. आई एकवीर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एक चांगली टेलिकास्ट आणि संपूर्ण अचूक अपडेट चांगला स्कोरबोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय. आविष्कारचा हा चेंडू जसप्रीत बुमराहची आठवण करून देणारा वेगाने फेकला गेला. क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ धावून पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत मैदानामध्ये घाम मैदानामध्ये गालावा लागला यंगस्टार पोंजे संघाला. पहिल्या 2 ओव्हर षटकामध्ये आल्या 23, त्यानंतरच्या षटकामध्ये आल्या 7 आणि या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्यात. 32 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आविष्कार पाटील. एक चांगली ऍक्शन गोलंदाजी पाहिली. वेगवान चेंडू वेगवान फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. एका टप्प्याने सीमा पार चौकाराने संघ धावून पोहोचलाय 36-36 या आकड्यावरती. कबड्डीला टार्गेट केलं होतं फलंदाजानं. हा चौकार आपण पाहिलाय समीर भिंगारच्या बॅट मधून. 36 धावसंख्येमध्ये संघ धावून पोहोचलाय. दमदार कामगिरी राहिली या खेळाडूची आणि एकंदरीत पाहिलं दत्ता भोईर धावचीत का झाला तर समीर भिंगारेला मैदानामध्ये आणण्यासाठी. वेगवान चेंडू वेगवान फटका बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका षटकाराने संघ धावून पोहोचलाय 42 धावा धावफलकावर. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याच रिझन मध्ये धावा जमवलेल्या अनेक ग्रामीण खेळाडू जर आपण पाहिले ऑन स्क्रीनवरती आपण पहा फुटवर्क किती चांगला आहे. त्यानंतर अगदी गुडगा वाकवला आणि चेंडूला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. टायमिंग देखील अचूक आणि स्वतःमध्ये किती कॉन्फिडन्स पाहायला मिळतो संदेश शेळके. अगदी प्रॉपर बॅटमध्ये चेंडू मिडल करतोय. हे खूप टेनिसमध्ये कमी असे खेळाडू असतात की ज्यांना हे जमतंय आणि ज्याला जमतंय त्याला समीर भिंगारे असं म्हणतात. चांगली फलंदाजी पाहिली. 3 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावफलक चांगल्या दिशेने वाटचाल करतोय. पुढे येणारे चेंडू कशा प्रकारे फेकेल आविष्कार पाटील. थोडंसं दडपण असलेल्या खेळाडूवरती युवा प्रतिभावान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे जसप्रीत बुमराहची आठवण करून देणारा हा गोलंदाज. स्लोवर चेंडू फेकला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. फलंदाज होईल बाद.
येतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. दोन संघ नायक आपण टॉस साठी संपर्क साधा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर चौकार, षटकार आणि विकेट असे 4 चेंडू फेकले गेलेत. वेगवान चेंडू आपण पाहताय. एक रिस्क डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केला जातोय. दुसरीसाठी वेगाने येतील. दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि दुसरी धाव घेत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेने संघ धावून पोहोचलाय 44 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. फलंदाज एकंदरीत जर विचार केला थोडासा निराश होता. नॉन स्ट्राईक इनवरती राहण्याचा प्रयत्न करत होता, पण लगेच दुसरी क्विक सिंगल रमेश भोईरची पाहिली आपण आणि खूप चांगला निर्णय या ठिकाणी पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जातोय. पंचांचा इशारा अवांतरचा 1+1 2 धावा मिळतील. 2 धावाने संघ धावून पोहोचला 46 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. ही मागणी गोलंदाजी राहिली आविष्कारची. आविष्कार पाटीलने धावा खर्च केल्या गेल्यात अद्याप 16. 46 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यानंतर टॉस केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आविष्कार पाटील. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला. फायदा उचलू शकणार हनुमान आला. वेगानं प्रयत्न सुरेख राहिलं. तेवढं चांगलं बॅकअप या ठिकाणी आदित्य मोरेचा पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण 2 रन पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेने संघ धावून पोहोचलाय 48 या आकड्यावरती. पहिली धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 12च्या सरासरी पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या गेल्यात यंगस्टार पॉईंटच्या टीमनं आणि 12.25च्या सरासरीने प्रेम पाटील धावा जमवायच्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना वाकडी टीमला. हॅलो, चला टॉस आपण करतो. टॉस बॉक्स मध्ये डीसीसी क्रिकेट संघ मोरबे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय 11 कुडाबे अशी लढत आहे. डीसीसी मोरबेने कॉल केलाय छापा. यस, काटाईचा टॉस जिंकलाय तो अक्षय 11 कुडाबे टीमनं. अगदी 5 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल आणि काय रणनीती असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करा. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते डीसीसी क्रिकेट संघ मोरबेला. आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. चला, इथे टॉस मात्र जिंकलाय तो अक्षय 11 कुडाबे टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय तो बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते डीसीसी क्रिकेट संघ मोरबे संघाला.
संपला आणि पहिल्या इनिंग नंतर टोटली यंगस्टार क्रिकेट संघ पोयजे टीमने बनवल्यात त्या 48 धावा आणि 49 धावसंख्येचं आव्हान इथे ठेवलंय ते सेकंड बॅटिंग करणाऱ्या गावदेवी चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी या संघासमोर. सलंबीची जोडी मैदानात इथे दाखल होती. अगदी हाय व्होल्टेज मॅच आहे. दोन्ही टीमनं एक एक सामना मात्र जिंकला. अगदी पहिला सामना आपण पाहिला होता आरोही 11 श्री गणेश मोरबे आणि त्यांच्या विरोधात यंगस्टार पोंजे अशी मॅच मात्र झाली होती आणि त्या क्लोज मॅच मध्ये यंगस्टार मोरबे टीमनं मात्र यंगस्टार पोंजे टीमनं मात्र हा सामना जिंकला होता. त्यानंतर दुसरी मॅच आपण पाहिली ती 12-12 किंग गावदेवी कोपरोली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी चॅम्पियन्स वाकडी आणि तो सामना अगदी 4 ते 3 बॉल राखून इथे वाकडी टीमनं मात्र जिंकला. इथून विनर अशी लढत मात्र आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या यंगस्टार क्रिकेट संघ पोंजे टीमनं त्या 48 धावा आणि इथून 49चं टार्गेट ठेवलंय ते सेकंड बॅटिंग करणाऱ्या गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघासमोर. चला मॅच लगेच ऑन करा आणि पोंजे गावचे सन्माननीय सरपंच जगदीशजी मते साहेबांकडून प्रत्येकी बॉलरच्या विकेट हॅट्रिकसाठी कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओव्हर द विकेट ना व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉल स्मॅश करण्याचा प्रयत्न हवेत आहे. झेलची संधी इथे झेल ड्रॉप केलाय. समीर भिंगारे हा खेळाडू होता एक चांगला फिल्डर आहे. इथे रनआउटची संधी आहे आणि यस रनआउटच्या स्वरूपात हा पहिला धक्का लागलाय. तो वाकडी संघाला फलंदाज इथे बाद झाला तो रोहित. पहिल्याच बॉलवरती पहिला विकेट इथे गेला तो रोहित या खेळाडूचा. अगदी झेल ड्रॉप झाला होता समीर कडून परंतु झेल सुटला आणि त्यानंतर बॉल लगेच हातामध्ये न ठेवता लगेच थ्रो देखील त्याने केला आणि त्यानंतर रनआउटची विकेट मिळाली आहे ती पोंजे संघाला. इथे खेळाडू बाद झाला तो रोहित. धावसंख्या 1 असताना हा पहिला हादरा मिळाला तो वाकडी संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती आला इन ॲट नंबर 3 ला वन डाऊनच्या क्रमांकासाठी आदेश मस्करला आपण पाहताय. हाच आदेश मस्कर याने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र घेतला होता. अगदी 20 धावांची विस्फोटक इनिंग याच खेळाडूंना साकारली होती. इथून त्याच इनिंगची गरज आहे. ते भावेश देखील चांगला गोलंदाज आहे. तेच तर्रार बॉलर आहे. अगदी रनअप भावेशचा पाहिला तर 10-12 पावलांचा स्टार्ट आहे आणि अगदी चांगल्या रीत्या प्रेम इथे भावेश हा बॉलर मात्र बॉल रिलीज करतोय. वेग आहे व्हेरिएशन आहे आणि त्याचमुळे एक चांगला गोलंदाज म्हणून नवा भावेश या ठिकाणी नावाला आलाय. हा बॉल उडवण्याचा प्रयत्न इथे झेलची संधी मिड ऑफचे फिल्डर जज करताय सचिन. यस इथे झेल टिपला रसिक होते त्या ठिकाणी आणि हा सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का तो वाकडी संघाला. आदित्य मस्कर देखील 0 या धावसंख्येवरती मात्र पवलेनमध्ये परतला. अगदी गोल्डन डकचा शिकार इथे ठरला. याच आदित्यच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये 20 धावा आल्या होत्या परंतु त्या आदित्यला इथे बाद करण्यात मात्र यश मिळालंय. तर बॉलर भावेशला खूप चांगली गोलंदाजी भावेश इथे करतोय. 2 खेळाडू मात्र बाद झालेत. फक्त एकच धाव फलक्यावरती आहे आणि आता अक्षय मस्कर आणि आदित्य मोरे ही जोडी मैदानात आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अक्षय मस्कर आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिले षटक अगदी चांगल्यारीत्या टाकतोय तो भावेश अगेवले हा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना
भावेशचा हा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शॉट, मिड विकेटला बॉल चालला, तिथे फिल्डर आहेत, रन्स एकच मिळेल. इथे स्ट्राईक रोटेट झाली आहे सिंगलला आणि सिंगल नंतर धावसंख्या फलक्यावरती लागली ती फक्त 2 वरती 2 ही सध्याची स्थिती पाहताय आपण ती या गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघाची. अगदी नाजूक अवस्था प्रेम इथे पाहायला मिळते. इथून आदित्य मोरेवरती जिम्मेदारी असेल. तर मागील मॅचमध्ये देखील याच आदित्यनं चांगली फलंदाजी केली होती आणि पुनश्च स्ट्राईक एंडवरती आहे. ओ यावेळेस मात्र स्ट्रेट हिट केला, ब्लॅक स्क्रीनला टच होणारा हा मच निडेड चौकार येतोय तो फलंदाज आदित्यच्या बॅटमधून. हा चौकार फार महत्वाचा होता कारण थोडासा प्रेशर इथे हेच चालला होता बॅटिंग करणारा वाकडी संघावरती आणि आदित्यनं लगावला चौकार आणि धावा फलकावरती लागले त्या 6. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं इथे फटके येत आहेत. कदाचित हे फटके एक्झिक्यूट करण्याची सध्या तरी गरज नाही आहे, परंतु अगोदरच ठरवलं, अगोदरच मन बनवलं होतं हा फटका रिव्हर्सनं मारायचा. परंतु अगदी बॉलर देखील हुशार आहे, बॉल मात्र अगदी समोर अगदी पुढ्यात टाकला आणि इथे निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 5वा बॉल मात्र डॉट आला आणि या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. 5 बॉल नंतर 6 धावा फलकावरती. क्वालिटी बॉलिंग इथे बॉलर भावेश अगिवलीच्या माध्यमातून आपण पाहता. 6 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात. ओ लो फुल टॉस समोर टाकला होता, रन्स फक्त एकच मिळेल. सेन्सिबल क्रिकेट इथं आदित्य मोरे देखील खेळलाय, रन्स मिळेल शेवटच्या बॉलला 1. इथे पहिलं षटक मात्र संपला. खूप चांगली बॉलिंग राहिली ती भावेशची. भावेशनं 7 धावा दिल्यात, 2 विकेट मिळवल्यात. रन्स बनवायच्या होत्या 24 मध्ये 49, 7 झाल्यात. इथून 18 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहताय 42 धावा संख्येची गरज. इथे बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलर आलाय रसिक मते. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक आहे. 7 धावा फलक्यावरती आहेत. 18 बॉल्स आणि अजूनही 42 धावांची मात्र गरज आहे. 49 धावांचा इथे मोठं पाठलाग मात्र करायचा होता वाकडी टीमला, परंतु सुरुवात खराब झाली आहे. अगदी सुरुवातीचा एक धक्का इथे रनआउट न लागला आणि त्यानंतर ज्या फलंदाजाकडून खूप अपेक्षा होत्या त्या आदित्य आदेश मस्करला इथे भावेश आगिवल्या गोलंदाजानं मात्र बाद केलाय. 18 मध्ये बनवायच्या आहेत त्या 42 धावा आणि इथं बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळेल तो रसिक मते. राईट आर्म राऊंड विकेट न पहिलाच बॉल आहे. स्ट्राईक एंड वरती आदित्य. ओ खोलवर टप्प्याचा बॉल होता, कुठलीही संधी नाहीये फलंदाजासाठी. अगदी यॉर पद्धतीचा बॉल हा टाकलाय आणि इथून मात्र आलाय तो डॉट बॉल. असे बॉल मात्र इथे टाकावे लागतील. आणि इथे बॉलर रसिक मते या गोलंदाजासाठी दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सन्माननीय सरपंच जगदीशजी मते साहेबांकडून देखील पोइंजे टीमच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक मिळवली तर त्यांच्यासाठी देखील रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. लो फुल टॉस होता, तितकासा बॅटवरती आला नाहीये. ऑफसाईडला बॉल चालला पॉइंटकडे, रन्स मिळेल फक्त एकच. प्रॉपर टायमिंग इथे मात्र होत नाही या आणि हे ओळखायला हवंय. सिंगल डबल्सनं धाव फलक थोडंसं हलतं ठेवणं देखील गरजेचं आहे आणि तेच काम सध्याच्या स्थितीला आदित्य मोरे या खेळाडू मात्र करतोय. एक धाव जॉईंट होईल आणि धाव फलकावरती होतील त्या 8. 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने ते फेकलेत ते रसिक मते या बॉलरनं. राईट आर्म राऊंड द विकेटनं. फुल टॉस होता, इथे पनिशमेंट करण्याचा प्रयत्न. भावेश सारखा एक चांगला फिल्डर बॉल खाली, झेल ड्रॉप होणार नाहीये. इथे फलंदाज बाद झाला आणि हा तिसरा धक्का लागलाय तो वाकडी संघाला.
त्या प्रयत्नात बॉल तितकासा बॅटवरती आला नाही. अगदी बॅटच्या खालच्या बाजूला बॉल लागला, हवेत गेला होता आणि भावेशनं मात्र हा झेल टिपला आणि फलंदाज आपण अक्षय मस्करला बाद होताना पाहिला. नवीन फलंदाज इथे प्रेम भोपी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. तब्बल वाकडी टीमच्या इथे विकेट गेल्यात त्या 3 आणि 5व्या क्रमांकासाठी प्रेम भोपी हा फलंदाज आता मैदानावरती आलाय. भावेशनं जी बॉलिंग केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून इथे बॉलर रसिक मते देखील बॉलिंग करतोय. आतापर्यंत 3 बॉलवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. प्रेमसाठी हा बॉल असेल. इथे रसिक मते राऊंड विकेटने तयार आहे. रसिकचा बॉल, ओ जबरदस्त बॉल आहे. इथे वेग देखील होता, तुतू मैमे झालाय, मिसअंडरस्टँडिंग होती कदाचित, रनआउटची विकेट. येस, इथं पंच निर्णय देतील तो अंतिम असेल आणि पंच जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. एक सिंगल रन इथे मात्र होईल कंप्लीट आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती ऍड होतील त्या 9. पंच 22 के बॅटकेट आहे. धाव आहे. बॉल इथे या कीपरकडून सुटला आणि मागच्या बाजूला फिल्डरनं पकडला होता. रन्स मिळेल एकच 22च्या साह्यानं आणि धावसंख्या धावफलकावरती होईल ती 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. 22ची धाव येऊ अथवा बॅटची धावा येणं फार महत्वाचे आहेत त्या वाकडी या संघासाठी. 1 रन धावफलकावरती धावा लागल्या त्या 9. या षटकातील हा 5वा बॉल आहे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, फक्त 4 मध्ये धावा खर्च केल्या त्या 2. दोन बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. इथे 2 बॉलवरती देखील मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करायला हवाय. नऊ धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही आपण पाहताय तर 40 धाव संख्येची मात्र गरज आहे. 5वा बॉल, ओ या वेळेला कॉमेंट्री बॉक्स वरती हा दर्जेदार फटका आणि ज्या षटकाराची गरज होती तो षटकार इथे ठोकला. तो फलंदाज आदित्य मोरेनं षटकार. काय दर्जेदार फटका होता. बॅट स्विंग प्रचंड होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन देखील प्रॉपर झालं आणि मग चेंडूनं मात्र हवाई सफर केला आणि मिळाला तो षटकार. आणि या षटकारानंतर धावा धावफलकावरती लागतील त्या 15. थोडासा प्रेशर दबाव कमी करण्याचा प्रयत्न इथे आदित्य मोरेच्या माध्यमातून केला जातोय. या मॅचची जिम्मेदारी पूर्णपणे आदित्य मोरे या खेळाडूवरती झाली आहे, कारण कोणत्याही खेळाडूने त्याला साथ दिली नाही आहे. आदित्य, आदेश, अक्षय आणि रोहित मात्र पवलेनमध्ये परतलेत. हा शेवटचा बॉल आहे. यावेळेला क्लासिकल फटका पाहायला मिळाला ऑफसाईडला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कडून. यावेळेला झाली चूक, चुकीला माफी नाहीये. बॉल चालला सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती दर्जेदार चौकार 4. आणि जिथे आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि रन्स बनवायचे आहेत त्या 30. 12 मध्ये 30 हे समीकरण आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये इथे 15 धावांची सरासरी मात्र मेंटेन ठेवायची आहे. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघाला.
इथे बॉलिंग मार्कवरती कोणता बॉलर येईल, कोणावरती जिम्मेदारी असेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. एस भानुदास वाघमारे हा तिसऱ्या षटकासाठी बॉलर आता वापरला जातोय. अगदी शेवटचं षटक कदाचित समीरसाठी ठेवलं असेल, कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिलं होतं समीर भिंगार या बॉलरनं 11 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र डिफेन्स केल्या होत्या. परंतु इथून आता समीकरण आपण पाहताय 12 मध्ये 30, अर्थात 4-5 मोठे फटके पाहिजेत ते वाकडी या संघाला. आदित्य मोरे मात्र अजून मैदानात कायम आहे, बॅट तडपली आहे त्याची आणि खूप चांगली फलंदाजी तो आपल्या संघासाठी मात्र करतोय. अगदी सध्याच्या स्थितीला पाहिलं तर आदित्यच्या बॅटमधून धावा आल्यात त्या. तर विनंती असेल वाकडी संघाचे सर्व खेळाडू आपण सीमारेषा थोडा आत बसा, ही आयोजकांच्या वतीनं विनंती येते आपल्यास. चला बॉलर तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना, भानुदासचा पहिलाच बॉल. हो भरपूर बाहेर होता, इथे बॅट कट करण्याचा प्रयत्न होता पण त्यांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय आणि पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे ती बॉलर भानुदास वाघमारे या बॉलरनं. एक्स्ट्राची एक धाव मिळेल, धावसंख्या पोहोचेल ती 20 वरती आणि आता 12 बॉल्स आणि 29 ची गरज आहे. 12 बॉल्स 29, 14.50च्या रन रेटनं धावा इथे घ्यायच्या आहेत. बॉलर ओव्हर द विकेटनं तयार आहे. चांगला बॉल होता, अगदी ऑन साइडला बॉल गॅपमधून समीर पर्यंत पोहोचला मिड विकेटला. फिल्डिंग चांगली आहे, लगेच बॉल हातामध्ये न ठेवता लगेच थ्रो केला आणि विकेट किपरकडे थ्रो गेला. इथे रन्स 1 मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल आणि आता फलंदाजी करणारा आपण पाहताय या आदित्य परत एकदा आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. आदित्य जेवढा वेल स्ट्राईक एंडवरती असेल तेवढं चांगलं असेल ते बॅटिंग करणाऱ्या वाकडी संघासाठी. आणि जर आदित्यची विकेट आली तर मॅचमध्ये पुनश्च आपण पाहता यंगस्टार पोंजे संघ पूर्णपणे कमबॅक करेल. ओ यावेळेचा बॉल अक्षरशः पडून हॅमर केलं बॉलला. इथे बॉल चालला मिड विकेटच्या वरतून, हा क्वालिटी षटकार येतोय तो फलंदाज आदित्य मोरेच्या बॅटमधून. रिप्ले मध्ये जर आपण हा षटकार पाहिला, अगदी बॉडी बॅलन्स करत गुडघा टेकला, प्रॉपर टायमिंग आणि बॅटवरती बॉल अगदी मिडल केलं आणि त्यानंतर पाठवलं स्क्वेअरलाईकच्या वरतून. हा दर्जेदार A1 क्वालिटीचा षटकार आला तो आदित्य मोरेच्या बॅटमधून आणि धाव फलक्यावरती लागतील त्या 27 धाव फलक्यावरती लागल्यात. 10 बॉल आणि आता 22 धावसंख्येची मात्र गरज आहे. आदित्य मोरेने वाकडी संघाला या मॅच मध्ये पूर्णपणे आणून ठेवलंय. हो यावेळेला बॅट चिकट होती, इथे फर्स्ट स्लिपच्या दिशेने थोडीशी चूक झाली. बॉल चाललाय सीमा रेषा पार. बॅटकटच्या साह्यानं कशाही धावा येऊ दे, धावा येण्याची गरज आहे. बॅटकटच्या साह्यानं आदित्यला मिळतील 4 धावा, हा येतो चौकार. मोठी इथे गलती चूक मात्र केली आहे ती फिल्डरनं. बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, बॉलनं थोडंसं टर्न घेतलं आणि फिल्डरला हुलकावणी देत बॉल मात्र गेला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मिळालाय तो चौकार. धावा खूप आता यायला लागलेत, धावांचा ओघ इथे वाढायला लागलाय, हे ओळखायला हवंय पोंजे टीमनं. आता डॉट पर्सेंटेज पोंजे टीमला मात्र वाढवायचे आहेत. 31 धावा फलक्यावरती लागल्यात. 9 चेंडू आणि आता 18 धावसंख्येची मात्र गरज आहे. 9 चेंडू 18, पूर्णपणे मॅच स्वतःवरती घेतली ती फलंदाज आदित्यना आणि या षटकामध्ये देखील भानुदासवरती टार्गेट इथे केलं जात आहे. आता फक्त एक षटकार एक चौकार आदित्यच्या बॅटमधून आलाय. 9 मध्ये 18, प्रत्येक बॉल मध्ये इथे 2 धावांची सरासरी मेंटेन ठेवायची आहे. ओ यावेळेचा बॉल घुटना टेक आणि तमाशा देख, सेम रिझल्ट, सेम ऍक्शन, सेम षटकार. आक्रमण केलं जात आहे आदित्य मोरेच्या बॅटमधून. इथे 10 बॉल आणि 32 वरती पोहोचलाय तो आदित्य आणि संघ जाऊन पोहोचलाय तो एकूण 37 या आकड्यावरती. 8 मध्ये आता 12चं समीकरण आहे, 12 मध्ये 30 पाहिजे होत्या
आणि अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत पूर्णपणे प्रहार हल्ले इथे चढवले जात आहेत. ते फलंदाज आदित्य मोरेच्या बॅटमधून 8 बॉल आणि इथे 12 धावसंख्येची मात्र गरज आहे. 8 चेंडू 12 धावा या मॅच मध्ये पूर्णपणे आता कमबॅक केलंय. ते बॅटिंग करणाऱ्या गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघानं इथे डॉट बॉल टाकायचे आहेत, परंतु एखादा डॉट बॉल अजून देखील आला नाहीये. हो, यावेळेस हवेत आहे जेलची संधी. एक मोठा खेळाडू बाद होण्याचा इथे प्रयत्न आणि इथे जल्लोष. अगदी दूरवरचा प्रवास करत अगदी लॉंग ऑन वरून भावेश अगदी सर्कल मध्ये धावत आला आणि त्या अफलातून झेल मात्र त्याने कॅरी केला. हा मोठा 440 ओव्हरचा इथे करंट दिलाय. तो वाकडी संघाला फलंदाज आदित्य मोरे बॅक टू दी पवेलियन. गेली आहे नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल तो आकाश. इथे खूप चांगली फलंदाजी आदित्य मोरेनं मात्र साकारली होती. 10 बॉल्स 11 बॉल्स आणि 32ची इनिंग त्याने खेळून तो पवेलियन मध्ये मात्र परतला. परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहता पुण्याच्या या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, कारण असं वाटत होतं जर 8 बॉल आदित्य खेळला तर हा सामना मात्र वाकडी संघ जिंकेल. परंतु 5व्या बॉलवरती बॉलर भानून असतं देखील कमबॅक केलंय आणि विकेट मिळवून दिले ते आदित्यची. नवीन खेळाडू स्ट्राईक एंड वरती आपल्याला आकाश इथे पाहायला मिळेल. हा शेवटचा बॉल आहे, महत्वाचा बॉल आहे. इथे डॉट बॉल सिंगल डबल्स धावा येणं फार महत्वाचे आहेत आणि जर मोठा फटका आला तर या मॅच मध्ये परत एकदा वाकडी संघ पूर्णपणे कमबॅक करेल. शेवटचा बॉल होता. यस, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव ऍड होईल आणि धावा फलकावरती होतील त्या 38. 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 11. दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना, कोणत्या टीमनं सामना गमावला नाहीये, कोणत्या टीमनं सामना जिंकलेला नाहीये. इथून शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील ते दोन्ही संघाला. हा शेवटचा बॉल आहे. फुल टॉस होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये समीरकडे बॉल चालला मिड विकेटला. रन्स मिळेल एकच. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. स्ट्राईक असेल ती आकाशकडे. लास्ट बॉल नंतर सिंगल. धावा फलकावरती लागले त्या 39 आणि 6 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत त्या 10. आता बॉलिंग मार्क वरती येईल. कोणता बॉलर आता 6 बॉल वरती 10 धावा डिफेंड करेल का? समोर खेळाडू आपण आकाश आणि साथी फलंदाज प्रेमला पाहतोय. हे दोन्ही मोठे फटके लगावे सामना फिनिश करतील ते मात्र पाहायचं आहे. अगदी चांगली मॅच आहे. दोन्ही संघ अगदी एक संघांना पराभूत करून इथे आलेत. दोन्ही संघ अगदी फार चांगले आहेत. दोन्ही टीमचा बॉलिंग अटॅक बॅटिंग अटॅक अगदी फार चांगला आहे आणि आतापर्यंत तेच आपण पाहिलंय. संघर्ष मात्र दोन्ही टीम दरम्यान चालू आहे, परंतु शेवटला ज्या टीमचे प्रयत्न इथे प्रामाणिक असतील तो संघ मात्र जरूर विजयश्री खेचेल. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती ज्या बॉलरनं अगदी पहिल्या मॅचमध्ये पोंजे टीमला सामना जिंकून दिला होता, अगदी 11 धावा डिफेंड करून दिल्या होत्या, तो समीर भिंगारे आता बॉलिंग मार्कवरती आला. इथून तीच जिम्मेदारी पुन्हा एकदा पार पाडायची आहे. समोर आव्हान थोडंसं कठीण असेल. मागच्या वेळेला कठीण आव्हान पार पाडलं होतं आणि तेच आता पुनश्च करायचं आहे. ते समीर भिंगारेला राईट आर्म ओव्हर द विकेटनं. स्ट्राईक एंडवरती आकाश, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रेम आहे. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. 6 बॉल 10 ची गरज. पहिला बॉल आहे. पहिलाच बॉल आसमानी टोळा तडाखा इथे पाहायला मिळालाय. कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून दमदार षटकार.
जबरदस्त प्रहार इथे पाहायला मिळाला. तो फलंदाज आकाशच्या बॅटमधून ऑन साईडला मारला आणि खूपच लांब हा षटकार मात्र पाहायला मिळाला. 6 धावा पहिल्याच बॉलवरती ते वसूल केल्यात. 6 बॉल 10 पाहिजे होत्या, 5 मध्ये आता 4 करायचे आहेत आणि पहिल्याच बॉलवरती अगदी प्रेशर, अगदी दबाव इथे पूर्णपणे टाकलाय तो बॉलर समीर भिंगार या बॉलरवरती. 5-4 असं समीकरण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. इथे दबाव नक्कीचपणे दोन्ही खेळाडूंवरती असेल, परंतु दबावामध्ये जो खेळाडू चांगला खेळ दाखवेल तो संघ मात्र विजय होईल. इथे फिल्डिंगची व्यूहरचना चेंज, अगदी एक फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि एक फिल्डर अगदी आपण पाहिलं तर शॉट मिडविकेटला घेतला. अटॅकिंग फिल्डिंग अजून लावण्यात आली नाही आहे. 5 मध्ये 4 धावा वाचवायच्या आहेत. समीरचा हा दुसरा बॉल. इथे ऑन साईडला यावेळेला गॅपमध्ये फिल्डरच्या डोक्यावरून इथे सामना फिनिश करणारा हा दमदार चौकार येतोय तो फलंदाज आकाशच्या बॅटमधून आणि इथे हा सामना मात्र जिंकला तो बॅटिंग करणारा गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघानं आणि वाकडी संघ मात्र पोहोचला तो अगदी या स्पर्धेतील सुपर 10 मध्ये. खूप चांगला खेळ इथे देखील आपण पाहिला. तर यंगस्टार पोइंजे टीमनं मात्र दाखवला होता. हाडलं कसल पोइंजे संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. स्वर्गीय निमेश धनराज मूर्ती, अक्षय 11 कुडावे आणि डीसीसी क्रिकेट संघ मोरबे यांच्या दरम्यान टॉस मात्र अक्षय 11 कुडावे टीमने जिंकलाय. टॉस जिंकून प्रथमता निर्णय घेतलाय तो बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते डीसीसी